ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलीस पाटीलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करणारा पोलीस पाटील खऱ्या अर्थाने प्रशासनाचा कणा आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. अमरावती येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख स्टेडियम येथे आयोजित पोलीस पाटील परिषदेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार राजेश वानखडे, महापौर श्रीचंद तेजवानी, प्रवीण पोटे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री बावनकुळे यांनी आपल्या भाषणात पोलीस पाटीलांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की पोलीस पाटील हे ग्रामीण स्तरावर प्रशासनाचे डोळे आणि कान म्हणून काम करतात. गुन्हेगारी नियंत्रण आणि शासकीय योजनांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी करण्यात त्यांचा सहभाग मोलाचा असतो. गाव पातळीवरील तंटे सोडवणे आणि पोलिसांना अचूक माहिती पुरवण्यात त्यांची भूमिका अनन्यसाधारण आहे. पोलीस पाटीलांच्या प्रलंबित मागण्या आणि समस्यांबाबत बोलताना पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले की त्यांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे. या समस्या मार्गी लावण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या परिषदेच्या निमित्ताने काही महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आले. उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या पोलीस पाटीलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पालकमंत्र्यांच्या हस्ते 3 नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. आमदार राजेश वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्र्यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार करून शुभेच्छा दिल्या. या परिषदेला जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पोलीस पाटील, प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.